भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, तो प्रसंग आठव आणि तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची. नसरापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. नसरापूर प्रकरणात विक्रमी वेळेत आरोपपत्र सादर करून या खटल्याची विक्रमी वेळेत सुनावणी झाली. आज न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना भीमराव कांबळे याला दोषी ठरवत निकाल दिला. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारलं की तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का, आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला, मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असं भीमराव कांबळे यांनी म्हटलं आहे. यावर न्यायाधीश भीमराव कांबळे यांना म्हणाले, आता तू जे सांगतोयस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय, तुला कोणती शिक्षा द्यायला हवी. न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिलं नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितलं. त्यानंतर सरकारी वकिलांनी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने 39 मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्याचं सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिलं आहे. काही निर्माण झाले, त्यांना पोलीस टीमने योग्य पद्धतीने हाताळला आणि तपास जे SIT मध्ये आमची 15 लोकांची टीम होती, त्यांनी 2 तारखेला हे गुन्हा सकाळी दाखल होत आहे 2 वाजेच्या दरम्यान आणि 16 तारखेला संध्याकाळी कोर्टात चार्जशीट 15 दिवसाच्या आत दाखल करण्यात आला. कारण त्यावेळी ही त्या लोकांना जे रोषात रस्ता ब्लॉक करून बसलेले होते त्यांना आश्वासन दिला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा त्या लोकांना आश्वासन दिला होता. आमच्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर त्यांचे गायडन्स खाली आणि इतर सगळे पोलीस यंत्रणाने हे आश्वासन दिला होता. पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर मान्य श्री जितेंद्र रुडी त्यांनी सुद्धा हे आश्वासन दिला होता की 15 दिवसाच्या आत या जे चार्जशीट पाठवण्यात येईल आणि त्याचे नंतर फास्ट ट्रॅकवर हे केस चालवण्यात येईल आणि आरोपीला जे हायेस्ट पॉसिबल शिक्षा आहे या केसमध्ये त्याची मागणी केली जाईल. त्याप्रमाणे या केसचा जे तपास सुरू झाला. जसा मिस्टर साहेबांनी सांगितलं, सर्वात मोठा चॅलेंज होता की आय विटनेस घटना घडते वेळी कोणी नाहीये, मग काय केलं पाहिजे. मग सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स साठी आम्ही टीम्स फॉर्म केल्या. त्यावेळी 7 ते 8 टीम आमच्या 15 दिवस रात्र कार्यरत होत्या. CCTV कलेक्शन साठी एक टीम लावण्यात आली. CCTV कलेक्ट झाल्यानंतर त्या CCTVच्या जे त्यामध्ये पुरावे दिसत आहे त्याचा विश्लेषण करण्यासाठी एक विशेष टीम बसवण्यात आली. त्यामध्ये सायबर एक्सपर्ट जे आहे त्यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या बरोबर जबाब जे आहे साक्षीदार ते नोंदवणे सुरू केले. एकाचे जबाबामधून दुसरी लीड, दुसऱ्याचे जबाबामधून तिसरी लीड, असा करत असताना आपल्याला हे माहिती असणार आहे की त्या केसमध्ये 3 मायनर विटनेसेस आहात ज्यांचा रोल ह्या केसमध्ये खूपच महत्वाचा आहे. ते बाल 10-11 वर्षाचे ज्यांना हा आरोपी त्याचे मागे पळाला होता एक वीट घेऊन, त्यांना मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता, दगड टाकले होते. त्यांनी त्या आरोपीला आणि हा बालकाला एकत्र त्या ठिकाणी शेडमध्ये पाहिला होता. हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी जेवढी मेहनत आयोगाने
त्याचे बरोबर सहकारी अधिकाऱ्याने आणि एकत्रित पूर्ण टीमने घातली आहे. त्याच्यासाठी हे पूर्ण टीमचा खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी मनापासून नाकारला होता. आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली. एकूण पोलिसांचं जर आपण दोषारोपपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते. त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी जजमेंटसाठी नेमण्यात आलेली होती. आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित केला आहे. या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेला आहे. यात आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ऍक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे. हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं. सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली. आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासून दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईप मध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला पॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो. हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला. त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं. प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने विचारपूर्वक कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे. हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य या आरोपीने केलेला आहे. यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला. न्यायालयासमोर आता जी कलमं साबित झालेल्या आहेत त्यात मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची हा विषय आहे. या विषयात या आरोपीला जन्मठेप न देता या आरोपीला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा का द्यावी यावर सविस्तर आर्ग्युमेंट करण्यात आलं. प्रॉसिक्युशन कडनं आज 12 लँडमार्क जजमेंट मेहरबान न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात ही मुलीचं वय, त्या मुलीचं वय घटनेच्या वेळेस 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं. एकूण तपासात जे आलं आहे किंवा जे साबित झालेलं आहे त्यात ह्या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत. त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी हे कृत्य केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.